खूप वर्षांपूर्वी कर्ण नावाचा एक धाडसी आणि मेहनती मुलगा होता. लहानपणापासून त्याला धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती. मी एक दिवस महान धनुर्धर बनेन. त्याने ठरवले की तो नक्की शिकणार. तो रोज एकटाच सराव करायचा. एके दिवशी तो गुरुकुलात गेला. तिथे गुरुद्रोण राजकुमारांना धनुर्विद्या शिकवत होते. गुरुजी, मला पण धनुर्विद्या शिकवाल का? गुरुद्रोण काही क्षण विचार करू लागले. तू राजकुमार नाहीस, त्यामुळे मी तुला शिकवू शकत नाही. हे ऐकून कर्णाला खूप वाईट वाटले. पण मी हार मानणार नाही. तो नवीन गुरु शोधायला निघाला. तो महान गुरु परशुराम यांच्या आश्रमात पोहोचला. परशुराम महान गुरु होते. गुरुजी, मला धनुर्विद्या शिकायची आहे. मी ब्राह्मण आहे. ठीक आहे, मी तुला शिकवेन. कर्णाने खूप मेहनत करायला सुरुवात केली. तो दिवस रात्र सराव करायचा. हळूहळू तो कुशल धनुर्धर बनू लागला. त्याची मेहनत सतत चालू होती. त्याची अचूकता वाढत गेली. खूप छान कर्ण. कर्ण आता खूप शक्तिशाली धनुर्धर झाला. त्याची मेहनत फळ देत होती. कर्णाची जिद्द खूप मोठी होती. तू खूप मेहनती आहेस, म्हणूनच आपण कधीही हार मानू नये.